पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील रत्नभंडार रविवारी 46 वर्षांनंतर अधिकाऱ्यांसमक्ष उघडला गेला। यावेळी या रत्नभंडारात अनेक प्राचीन आणि मौल्यवान मूर्ती असल्याचे उघड झाले। टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार या रत्नभंडारातील 5 ते 7 वस्तू पूर्वीच्या कोणत्याही यादीत सूचीबद्ध नव्हत्या। वर्षानुवर्षे बंदिस्त असल्याने त्या मूर्त्या काळ्या पडल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले। शिवाय या रत्नभंडाराचे भारतीय पुरातत्व खात्याकडून लेझर स्कॅन करण्यात येणार आहे। या ठिकाणी गुप्त भुयार आणि त्यात मौल्यवान दागिने असल्याची शंका व्यक्त केली गेल्याने ते स्कॅन करण्यात येणार आहेत। भारतीय पुरातत्व खाते लेझर स्कॅनिंग करण्यासाठी अत्यंत आधुनिक साधनांचा वापर करणार आहे, असे पुरी मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणाले। मंदिर प्रशासन सखोल तपासणीनंतर रत्नभंडाराच्या बाहेरील आणि आतील दोन्ही दालने पुरातत्व खात्याकडे दुरुस्तीसाठी सुपूर्द करेल, परंतु आतील दालनाच्या आत असलेल्या कोणत्याही गुप्त भुयारांसंबंधी कागदपत्रे उपलब्ध नाही तरी ते अस्तित्वात असल्याचा दावा केला जातो। तेच या संरक्षणातून पडताळून पाहण्यात येणार आहे।